राईचा पर्वत केला गेला। कुठल्याही अशा प्रकारच्या गणपती असो, नवरात्र असो, दिवाळीची किंवा दसऱ्याची मिरवणूक असो, कुठल्याही मिरवणुकीमध्ये ज्यावेळेला वेगवेगळ्या घरातले, वेगवेगळ्या संस्काराचे, वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र येतात तेव्हा छोट्या मोठ्या गोष्टी घडतात। इथे राईचा पर्वत केला गेलेला आहे आणि हा राईचा पर्वत दोन कारणामुळे केला गेलेला आहे। इथल्या काही अधिकाऱ्यांचा स्वभाव आणि इथल्या काही राजकीय कार्यकर्त्यांचा पुढच्या वर्षीची निवडणूक लक्षात घेऊन असलेला दबाव। त्यामुळे सुरुवातीलाच मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की हा राईचा पर्वत झालेला आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्या एका मुद्द्यावर आम्ही अडून होतो आणि दिवाकर रावतेंपासून, आमच्या विजयराव शिवतारेंपासून, आमच्या अरुण दुधवाळकरांपासून सगळ्यांना आणून आम्ही एकच विनंती एक 6 दिवसापूर्वी पोलीस प्रशासनाला केली होती की तुम्ही बाकीची सगळी कलमं आणखीन 4 लावा जास्त, पण विनयभंगाचं कलम तुम्ही मागे घेतलं पाहिजे, कारण इथे कुठेही विनयभंग झालेला नाही। ही शिवसेनेची बदनामी आहे। 6 दिवस घालवले पोलीस प्रशासनाने हे क्लिअर करायला की ह्यात कोणाही कार्यकर्त्यावर, राजेश क्षीरसागर सोडा, स्पेसिफिक कुठल्याही कार्यकर्त्याचं नाव घेऊन विनयभंगाचं कलम लावलेलं नाही। एका अज्ञात इसमाने विनयभंगाचा प्रयत्न केला असा आहे केसमध्ये, हे ते आज स्पष्ट करतात। ह्याचाच अर्थ पोलीस प्रशासनाला ही तेढ वाढवायची होती। त्यांना हे माहिती होतं की केवळ विनयभंगाचा कलम मागे घेतलं तरी सुद्धा ही मंडळी शांत होणार आहेत, तर अशा प्रकारच्या दंगली होतात, अशा प्रकारची धक्काबुक्की होते, लाठीचार्ज होतो, कलम लागतात। मी तर पुढे जाऊन असं म्हटलं होतं की आम्ही कायद्याचा भंग केला अशी 4 नवीन कलम लावा, पण विनयभंगाचं कलम आम्ही मान्य करणार नाही। मातोश्री आमच्या कोणाही माणसाला अशा प्रकारे विनयभंग विषयामध्ये क्षमा करणार नाही। पण आता पोलिसांनी हे क्लिअर केलं आहे की राजेश क्षीरसागरांवर तर सोडा, पण तू कोणाही स्पेसिफिक कार्यकर्त्याच्या नावाने विनयभंगाचं कलम स्पेसिफिक लावलेलं नाही। काही अज्ञाताने, एका अज्ञाताने इतकंच म्हटलेलं आहे। आमच्या दृष्टीने हा फार मोठा विजय आहे, आम्हाला एवढंच हवं होतं आणि त्यामुळे आम्ही राजेश क्षीरसागरांना आज पोलीस स्टेशनमध्ये तरी हजर होऊन कायद्याचा सन्मान करावा असं म्हटलेलं आहे। आम्ही पोलिसांना फक्त पोलिसांनी वारंवार आवाहन केलं की तुम्ही मिरवणुकीने जाऊ नका। आम्ही असं म्हटलं की एक सामान्य माणूस, 2 नातेवाईक असणारा सुद्धा आपला एखादा नातेवाईक ज्यावेळेला पोलीस घेऊन जातात तेव्हा त्याच्याबरोबर रडत ओरडत तिथे त्याच्या प्रेमापोटी जातात। राजेश क्षीरसागर हे या शहराचे, कोल्हापूरसारख्या शहराचे आमदार आहेत। खूप मोठ्या संख्येने मतं मिळवलेले, 5 वर्ष भरपूर काम केले, त्यांचा खूप मोठा परिवार आहे, लाख परिवार आहे, लाख। आणि तो सगळा परिवार त्यांच्याबरोबर ते पोलीस स्टेशनला चाललेत म्हणून चालला आहे। त्यामुळे तुमचं ऑब्जेक्शन असल्याचं कारण नाही। आणि त्यामुळे मी बाहेर जाऊन कार्यकर्त्यांनाही आवाहन करेन की छत्रपती शिवाजी महाराज की जय, की ज्यांच्यामुळे आम्ही हिंदू राहिलो, जय भवानी जय शिवाजी आणि गणपती बाप्पा मोरया, याच्यापेक्षा कुठलीही चौथी घोषणा आमच्या कार्यकर्ते देणार नाही। आम्ही सगळे आमदार हे युतीचे आमदार म्हणून, युती धर्म म्हणून राजेश्वरच्या प्रेमापोटी त्यांच्या बरोबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि त्यांना पोलिसांच्या हवाले करू। पोलिसांनी त्यांची काय कारवाई ती करायची करावी। आमचा हा मोठा विजय आहे की विनयभंगाचा कलम हे राजेश क्षीरसागर सोडा, शिवसेना, बीजेपीच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या नावाने नाही। ही मला असं वाटतं मोठी आनंदाची गोष्ट आहे। पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर आमदार साहेबांचं नाव घेऊन स्पेसिफिक सांगितलं होतं, राजेश क्षीरसागर यांच्यासह 40 लोकांवर आम्ही अशा प्रकारच्या पोलिसांनी विनयभंगाचा दावा, विनयभंगाचं कलम हे राजेश क्षीरसागरवर लावलंय असं ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं, त्याच्या क्लिपिंगच्या सहाय्याने आणि त्याच्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्यांच्या सहाय्याने अब्रू नुकसानीचा राजेश क्षीरसागर 5 कोटी रुपयाचा दावा ठोकणार आहेत। पण आम्ही कुठलीही गोष्ट प्री प्लॅन झाल्याशिवाय करत नाही। आज आम्ही राजेश क्षीरसागरांना कायद्याला सन्मान म्हणून त्यांच्यावर जी कलम आहेत त्याचा भाग म्हणून पोलीस स्टेशनला हजर करायला जातो। ते स्वतः त्या ठिकाणी हजर होत आहेत आणि त्यानंतर मात्र तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आज जर पोलीस अधिकारी हे म्हणत असतील तर हेच पोलीस अधिकारी आधी का असं म्हणाले, त्यांच्या विरुद्ध मात्र आम्ही 5 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा सबळ पुराव्याच्या आधारे दाखल करणार आहोत। पोलिसांनी असं काही लिखित स्वरूपाचं आपल्याला काही दिलेलं आहे का? कलमाने करत आज त्यांनी चार्जशीटची जी कॉपी दिली त्या कॉपीमध्ये कुठेही राजेश, तो जो पॅराग्राफ आहे की ज्या पॅराग्राफमध्ये हे म्हटलेलं आहे त्यात त्यांनी अंडरलाईन करून त्यांनीच दिलं आहे। PA राहुल वंदडे व त्याचे सुमारे 40 ते 50 कार्यकर्ते पोलिसांना शिवीगाळ करीत पोलिसांच्या अंगावर धावून येऊ लागले, म्हणून त्यांना आम्ही शांत करीत असताना राहुल वंदडे यांनी त्यांच्यापैकी एका कार्यकर्त्यास त्या झवाडीकडून काठी काढून घे असे अश्लील लज्जास्पद बोलला। त्यावर यात कुठेही आमदार क्षीरसागरांचं आणि कोणाचंही नाव नाही।
त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की ते कलम आम्ही अज्ञात म्हणून लावलेलं आहे. शोधा त्या अज्ञाताला काय शोधायचं असेल ते. त्यामध्ये पोलिसांची दुटप्पी भूमिका राहिली आहे. पहिला बी पार्ट त्यांनी मीडियाला दिला, त्यामध्ये 354 हा विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. नंतर मात्र त्यांनी जे दिलं त्यामध्ये त्यांनी हाताने लिहिलेलं स्पष्ट आहे. म्हणून मी कुणावर सांगा, पोलीस प्रशासन असं नव्हतं. म्हणून मी सुरुवातीलाच आपल्याला म्हटलं की याच्यामध्ये राईचा पर्वत केला गेलेला आहे. इतकी साधी ही घटना आणि जसं काही एकदम सामूहिक हत्याकांड झालं, सामूहिक बलात्कार झाला, अशा प्रकारचा हा सगळा गेले 8-10 दिवस खेळ चाललेला आहे. कोल्हापूरच्या जनतेशी चाललेला खेळ आहे. आम्ही तर लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही ह्यासाठीच जन्माला आलेलो आहोत की लोकांसाठी भांडा केसेस अंगावर यासाठी जन्माला आलो आहोत. पण ह्या शहराचं सगळं स्वास्थ्य बिघडवून टाकलं ह्या लोकांनी. आणि त्यामुळे आमचा आरोप कोणा एका अधिकाऱ्यावर का नाही, तर तो अधिकारी तुम्ही म्हणताय तो मलाही आयडेंटिफाय करायला लागेल ना त्या क्लिपिंगमधून. त्यामुळे मी ते करतो. यू आर परफेक्टली राईट. पण आत्ता ह्या क्षणी मला असं कोणा एका अधिकाऱ्याचं नाव घेऊन म्हणता येणार नाही. एवढंच म्हणेन की इथल्या काही अधिकाऱ्यांना आपण खूप स्ट्रिक्ट आहोत याचा खूप अहंकार झाला आहे. मी मगाशी या सगळ्या अधिकाऱ्यांना असं म्हटलं की कधी कधी मी निस्वार्थी आहे, मी नॉन करप्ट आहे, मी खूप इफिशियंट आहे याचाही अहंकार होतो. आणि तो अहंकार झाला की कुठलाही अहंकारी माणूस जसा गाढवपणा करतो तसा तो गाढवपणा होतो. दादा, पोलिसांनी चूक सुधारली म्हणायची का सरकारनं माघार घेतली म्हणायची? ह्याच्यामध्ये मला माहीत नाही, परंतु बघा आम्ही नेहमी बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यपद्धतीप्रमाणे बघतो की ज्याच्यामध्ये सुईने होणाऱ्या कामासाठी तलवार वापरायची नाही, पण तलवार वापरायची झाली तर बंदूक वापरायची, असं बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं. आणि त्यामुळे आम्ही नम्रपणे घेत होतो. मुरलीधरजी जाधव सहित आमचे सगळेजण त्याला साक्षी आहेत की आम्ही काय नम्रपणे घेतलं आणि आम्ही काय आहोत तुम्हाला माहिती आहे. पण का छोटंसं प्रकरण आहे, कशाला वाढवा. पण ज्यावेळेला पोलीस सुद्धा वरच्या कोणाच्या दबावामुळे वाकड्याच जायला लागले, त्याला सुईने होणाऱ्या कामासाठी तलवार वापरायची नाही, पण तलवार वापरायची असेल तर बंदूक वापरायची. त्याप्रमाणे आम्ही सगळे आमदारात आलेलो. आता आम्ही या पोलीस प्रशासनाला घाबरत नाही, आधी घाबरतही नव्हतो. पोलीस कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होते असं म्हणायचं? असं मी अशासाठी म्हणत नाही की मला काही स्पेसिफिक आयडेंटिफाय झालेलं नाही. परंतु पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली काम करायचं नसेल तर मग असं करण्याचं कारणही नव्हतं असं माझं म्हणणं. म्हणजे लॉजिकली मी इतकं म्हणेन, मी लॉजिकल सिक्वेन्स म्हणेन की एक नॉर्मल अधिकारी ज्याचा आमचा काही खुन्नच नाही, ज्याच्याशी आम्ही खूप प्रेमाने वागतो, त्याने इतकं वाकडत जायचं काय कारण. पण तुम्ही म्हणता तसं असू शकतं, मला माहिती. अज्ञाताला पोलीस शोधतील असं तुम्ही म्हणला दादा, अज्ञाताला पोलीस शोधतील असं तुम्ही म्हणला, पण अज्ञात म्हणजे एखादा गरीब कार्यकर्ता जर बळी जायला लागला तर तुम्ही त्या पाठीशी उभा राहणार? आम्ही जो कार्यकर्ता नाही, काँग्रेसचा जरी कार्यकर्ता असला आणि तो निर्दोष असला त्याच्या मागे उभे राहणार. राजेश क्षीरसागर सुटले म्हणजे आमचा विषय संपत नाही. आम्हाला तर ही ऑफर होती की राजेश क्षीरसागर हवं तेव्हा हजर करा, पण बाकीच्यांना हजर करा. म्हटलं बिलकुल चालणार नाही. मला असं वाटतं की ताई म्हणजे होते, म्हटलं मी त्याला शब्द वापरला की हे डिस्क्रिमिनेशन कायद्यालाही मान्य नाही आणि शिवसेना प्रमुखांना तर आमच्या बिलकुल मान्य नाही की आमदाराला बाजूला ठेवा आणि कार्यकर्त्यांना बोलवा. तर तुम्ही म्हणताय की नाही म्हणून म्हटलं ना की मी त्यांना उदाहरण दिलं की अॅट्रॉसिटी कायद्याचा जसा गैरवापर होतो, 4 लोकांना न्याय मिळतो, 40 लोकांना त्याचा तोटा होतो, तसं या विनयभंगाच्या बाबतीत सुद्धा हे तर काहीच नाही. आता रोज कॉलेजवर सगळीकडेच घडत चाललाय. म्हणजे पोलिसांकडून गैरवापर झाला का विनयभंग कलमाचा? विनयभंग कलमाचा पोलिसांकडून गैरवापर झाला. जर त्यांना विनयभंग झाला असं वाटत होतं तर पहिल्याच FIR मध्ये त्यांनी कलम टाकायला पाहिजे होतं. नंतर लक्षात आलं का झोपून उठल्यानंतर की काल विनयभंग झाला म्हणून? पण आता गेले 8 दिवस आम्ही तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्या संपर्कात आहे, पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, पण पोलिसांनी हे शब्दाची खेळ केले असं वाटत आहे का? एका बाजूला म्हणतात ही सामूहिक जबाबदारी आहे, आमदारांच्या सह 40 कार्यकर्ते, ह्या सगळ्यांना 354 कलम लागू आहे असं ऍडिशनल SP आणि SP दोघांनी पण आम्हाला मुलाखतीमध्ये बाईकमध्ये डायरेक्ट सांगितलेलं आहे. म्हणजे ही सामूहिक जबाबदारी त्यांच्या सह केली आणि आता इकडे म्हणतात की आमदार सोडून का अज्ञात व्यक्ती विरुद्ध म्हणजे शब्दाची खेळ केले. असं आहे विश्वास आहे का की प्रेशर क्रिएट झाल्याशिवाय काहीच होत नाही. तसं त्यांना काय वाटलं की काही प्रमाणात अशी आमची चूक झाली आता असं म्हणायला लागेल की आम्ही इतक्या नम्रपणे घ्यायला नको होतो. त्यांना जेव्हा असं लक्षात आलं की बा नाही हे नम्रही वागू शकतात आणि हे रिॲक्ट ठेवू शकतात, त्यावेळेला मग आता इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी आज एका पेपरला फ्रंटलाईन काय आहे की दिसेल तिथे अटक करा, हिंमत अटक करून दाखवूया तुम्ही. म्हणजे तुम्ही काही बोलत जाऊ आणि शांत बसत राहू. लवकर या म्हणून विश्वास आहे का तुम्ही? त्यामुळे आता जर तलवार मॅन करत असाल तर हे कितपत? आम्ही तलवार मॅन कुठे गेली? आम्ही तलवार काढली आता जी मॅन होती त्यावेळी तलवार मॅन केलेली नाही. मी तुम्हाला एवढंच म्हटलं की ज्या एका वाक्याने राजेश क्षीरसागरांची शिवसेनेची युतीची बदनामी केली त्या वाक्याच्या बाबतीत ते आता असं क्लॅरिफिकेशन देत आहेत.
बाहेर गेल्यानंतर ते पुन्हाही बदलू शकतील. आम्ही त्याच्यात कायद्याची लढाई लढू ना. शेवटी जो बलात्कार करतो तो सुद्धा सुटतो. इथे झाला आम्ही काही केलंच नाही. आम्हालाही कायदा कळतो, आमच्याकडे खूप कायदे देत नाहीत. आम्ही स्वतः आमच्या केसेस प्लेड करू शकतो. त्यामुळे तलवार मॅन होती ती काढल्यामुळे असेल, पण आता ते खऱ्या वाक्यरचनेशी आले मग ते पणा घेतला त्यामुळे पोलीस प्रशासन नमलं असं तुमची स्पष्ट म्हणून. हो, गणपती बाप्पांनी सोबत दिली म्हणायची त्यांना. अटकपूर्व जामिनासाठी जो उच्च न्यायालयात तुम्ही जे दाखल केलं त्यावेळेला जे तुम्हाला जे चार्जशीट मिळालं त्यात काय उल्लेख आहे? म्हणजे तुम्ही त्यात तर विनयभंग असेल ना, आणि आता नाही, ते स्वतःहून त्यांनी सांगितले ना, आता विनयभंग झालेला नाही आहे, त्यांचा आमदारांचा याशी काही संबंध नाही आहे. राहुल बोंदोडीने काहीतरी उच्च न्यायालयामध्ये त्यांनी जी पोलिसांनी कॉपी घेऊन गेली होती ही आणि ही यामध्ये बदल आहे. हे सेमच आहे. एफआयआर सेमच आहे, फार बदलता येणार नाही. त्यांनी आता डायरेक्ट हायकोर्टात सादर केलाय. इथं जर तुम्ही स्थानिक पातळीवर जर हे होत असेल तर तुम्ही हायकोर्टात तुम्ही बदलू शकत हे बघा, आता आपल्या सर्वांना माहित आहे सगळं राजकीय षडयंत्र चाललेलं आहे. आज मी या शिवसेनेमधल्या पहिल्या 10 आमदारातला आक्रमक आमदार, या शासनाची लखतर वेशीला टांगणारा एक आमदार आहे. आज आपण जर पाहिलं तर 2-3 महिन्यापूर्वी आमचे निफाडचे नाशिकचे आमदार अनिल कदम यांच्यावरती देखील अशा पद्धतीने विनयभंगाचा गुन्हा नोंद केला. म्हणजे शिवसेना भाजपच्या जे आमदार या शासनाचे या ठिकाणी सगळी माहिती जनतेपर्यंत आणतात किंवा त्या विरोधात आवाज उठवतात, अशांचा आवाज दाबायचा ही 2014च्या निवडणुकीसाठी चाललेली या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची रणनीती आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरू नये. निश्चितपणे उघड्या डोळ्यानं जनता पाहत आहे. त्यांना धडा जनता शिकविली. आम्हाला काही काळजी करण्याचं काही कारण नाही. एक मिनिट, आम्ही धनंजय माडे किंवा शक्तीच्या वतीनं जाहीर पाठिंबा आमदार साहेबांना तुम्हाला जाहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा एक जागरूक प्रतिनिधी साहेब, त्यावेळी तुमच्या बरोबर आहे. तुमच्या पाठीशी माडीकडे